सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये कारखान्याचे विद्यमान चेअरमन श्री बाळासाहेब पाटील यांनी व्यक्तिशः आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। स्वच्छ व पारदर्शक कारभारामुळे सभासद पुन्हा एकदा आपल्यावरती विश्वास ठेवतील व विजयी करतील असा विश्वास देखील त्यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला। सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली असून राज्याचे माजी सहकार व पणन मंत्री आणि कारखान्याचे विद्यमान चेअरमन श्री बाळासाहेब पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। गेल्या 50 वर्षात उच्चांकी दर, पारदर्शक कारभार व कारखान्याच्या नवीन युनिटचे काम पूर्ण झाले असून यामुळे गाळप क्षमता वाढून शेतकरी सभासदांच्या ऊसाचे लवकर गाळप होण्यास मदत होणार आहे। गेल्या 50 वर्षात सर्वसामान्य सभासद शेतकऱ्यांना न्याय देण्याची भूमिका घेतली असून यापुढे देखील सभासदांना न्याय देण्याची भूमिका घेऊनच निवडणुकीला सामोरे जाणार असून सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचा स्वाभिमानी व सुज्ञ सभासद आमच्या पाठीशी उभे राहून विजयी करतील असा विश्वास बाळासाहेब पाटील यांनी अर्ज भरल्यानंतर पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला। सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे आणि आज सोमवार 3 मार्च रोजी मी माझा उमेदवारी अर्ज या ठिकाणी दाखल केलेला आहे। कारखान्याची स्थापना कैलासवासी ईश्वरराव चव्हाण साहेबांची विचारपूर्वी झाली। आदरणीय पी पाटील साहेब व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या आवाज द्यायला आणि सुरुवातीपासून या कार्यक्षेत्रामध्ये असलेले कमी ऊसाचं क्षेत्र याचा विचार करता कारखान्याच्या माध्यमातून काही लिफ्ट रिक्षा करण्यात आल्या। मार्फतचं कॅनॉल आला, हनगरवाडी योजनेपैकी हनगरवाडी योजना त्या ठिकाणी झाली आणि या सर्व परिस्थितीमध्ये ऊसाचं क्षेत्र सातत्यानं वाढतं आहे। जसजसं क्षेत्र वाढेल तसतसं कारखान्याची विस्तारवाढी करण्यात आली। 7,500 टनाचा कारखाना आज 8,500-9 हजारांनी चालतो आहे। भविष्यामध्ये त्यामध्ये वाढ करून 11,000 टन दिवसाला कृषी अशा प्रकारचं कृषी लायसन्स घेतलेलं आहे आणि 11,000चं ॲव्हरेज मिळण्यासाठी साधारणपणे 13-13.5 हजार टन वेळेची करावं लागणार आहे प्रत्येक दिवशी आणि तशा प्रकारची मशिनरीचं काम अंतिम टप्प्यामध्ये आलेलं आहे। त्याचे ट्रायल त्या ठिकाणी सुरू आहेत, मशीनचे ट्रायल सुरू आहेत आणि गेली 50 वर्ष सातत्यानं या कारखान्यानं सर्वसामान्य सभासदांना शेतकऱ्यांना न्याय देण्याची भूमिका घेतली आणि ही भूमिका पुढे घेऊन या निवडणुकीला आम्ही समजून सामोरे जातो। यावेळेला दुरंगी निवडणुकीचं चित्र दिसतंय, या संदर्भात आपलं काय? मला सध्या तर काही कल्पना नाही। माझ्या माहितीप्रमाणे मी आमच्या पॅनलच्या सर्वांची त्या ठिकाणी गेले 2-3 चर्चा करतो। अनेकांनी माझ्याकडे इच्छा व्यक्त केली आहे। काही जण अर्ज दाखल करतील, काही उद्या करतील, काही परवा करतील आणि नंतर विड्रॉलसाठी वेळ बराच आहे आणि त्यानंतर 21 तारखेनंतर चित्र स्पष्ट होतं। या निवडणुकीमध्ये काही नवीन चेहऱ्यांना संधी मिळेल का आपल्या पॅनलला? निश्चित। विरोधकांनी असं जाहीर आव्हान केलं की आम्ही या निवडणुकीमध्ये चेअरमनना आम्ही माजी चेअरमन करतो, त्यावरती आपली प्रतिक्रिया काय? सहकारी कारखान्याच्या निवडणुकीमध्ये कारखान्याचा चेअरमन कोण निवडायचा यासाठी पॅनल केलं जातं आणि त्याला सर्वसामान्य सभासद हे सहकार्य करत असतात आणि त्यानंतर संचालक मंडळ निर्णय घेऊन चेअरमनची निवड करतात आणि हा अधिकार या सह्याद्री कारखान्याच्या स्वाभिमानी सभासदांचा अधिकार आहे। ते निर्णय घेतील कारखान्याचा भविष्यामधला चेअरमन कोण असेल, पूर्वीच्या चेअरमनने काय काम केलं याचं अवमूल्यन अवलोकन ते करतील आणि त्यातून चांगल्या प्रकारचा निर्णय हे स्वाभिमानी मतदार त्या ठिकाणी घेतील। KMS न्यूज, स्पंदन मरांचे नाते आपुलकीचे।